नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काम आणि काळ यावरचे गणित पाहणार आहोत. सुरुवातीला टाईप 1 पासून सुरुवात करणार आहोत. आपण सुरुवातीला सोप्या टाइप्स पासून सुरू करू. अशा पद्धतीचे गणित स्पर्धा परीक्षेला सर्रास विचारले जातात. आपण या गणिताला ट्रिक्सनुसार सोडवणार आहोत. विदिन अ सेकंड मध्ये तुम्ही उत्तर काढू शकता, एवढी सोपी पद्धत आहे. चला तर मग सोडू. सुरुवातीला प्रश्न वाचतो. एक काम करण्यासाठी एका व्यक्तीला 10 दिवस लागतात. दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? सुरुवातीला दिलेल्या दिवसांच्या संख्येचा गुणाकार करायचा. छेदामध्ये दिलेल्या दिवसांची बेरीज करायची. म्हणजेच 10 गुणिले 15 छेदामध्ये 10 अधिक 15 बरोबर 10 गुणिले 15 छेदामध्ये 15 आणि 10 25. 5 ने भागवल्यात 5 5 25, 5 2 10, 5 1 5, 5 3 15, 2 गुणिले 3 बरोबर 6 दिवस. तर त्या दोघांना मिळून काम करण्यासाठी 6 दिवस लागतील. आहे ना सोपी पद्धत? अशाच पद्धतीचे प्रश्न आपण पाहूयात. धन्यवाद. अशाच पद्धतीचं दुसरं गणित आहे. सुरुवातीला प्रश्न असतो. एक काम करण्यासाठी एका व्यक्तीला 4 दिवस लागतात. दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी 12 दिवस लागतात. तर दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? एकदम सोपं गणित आहे. आपण ट्रिक्सनुसार सोडवूयात. चला तर मग. दिलेल्या दिवसांच्या संख्येचा गुणाकार करायचा. म्हणजेच 12 गुणिले 4 छेदामध्ये दिलेल्या दिवसांची बेरीज करायची. 12 अधिक 4 बरोबर 12 चौक 48 छेदामध्ये 12 आणि 4 16. 48 ला 16 ने भाग जातो. 16 16, 16 त्रिक 48. उत्तर 3. तर दोघे मिळून ते काम 3 दिवसात पूर्ण करतील. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा टाइप 2 आहे. आधीच्या गणितात आपण पाहिले की टाइप 1 मध्ये दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. या टाइप मध्ये एकट्याने ते काम किती दिवसात होईल असं विचारलेलं आहे. तर या गणिताला आपण सोप्या पद्धतीने सोडवूयात. चला तर मग. सुरुवातीला दिलेल्या दिवसांचा गुणाकार म्हणजेच 12 गुणिले 4 छेदामध्ये दिलेल्या दिवसांची वजाबाकी करायची. म्हणजेच 12 मायनस 4 बरोबर 12 गुणिले 4 छेदामध्ये 12 मधून 4 गेले 8 राहिले. 4 ने 8 ला भाग जातो. 4 1 4, 4 2 8, 2 ने 12 ला भाग जातो. 1 बे 2 सख 12. उत्तर 6. तर एकटा तो काम 6 दिवसात पूर्ण करेल. याच टाईपचे एक गणित पाहूयात. एक काम करण्यासाठी एका व्यक्तीला 20 दिवस लागतात. दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? एकदम सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग सोडूयात. सुरुवातीला दिलेल्या दिवसांचा गुणाकार म्हणजेच 20 गुणिले 30 छेदामध्ये दिलेल्या दिवसांची वजाबाकी म्हणजेच 30 मायनस 20 बरोबर 20 गुणिले 30 छेदामध्ये 30 मधून 20 गेले 10 राहिले. 10 1 10, 10 2 20, 30 2 60. तर एकटा तो काम 60 दिवसामध्ये पूर्ण करेल.